नमः। ॐ देवी कात्यायनी नमः। ॐ देवी कात्यायनी नमः। अर्थ काम धर्म मोक्ष सर्व फळ ॐ देणारी मी देवी देवी कात्यायनी नमः। माझ्या जीवनामध्ये सर्व गोष्टी प्राप्त झाल्या आहेत. ॐ देवी माझे जे जे संकल्प आहेत ते कात्यायनी फलित झाले नमः। आहेत. कारण अर्थ काम धर्म मोक्ष फळ देणारी ॐ पात्रता देवी माझ्यात सिद्ध झाली आहे कात्यायनी आज. नमः। आपले सर्व संकल्प पूर्ण झालेले विज्युअलाइज करायचे आहेत. जे जे ॐ संकल्प देवी नवरात्रीसाठी लिहिले होते कात्यायनी ते सर्व पूर्ण नमः। झालेल्या भावना निर्माण करायच्या आहेत. इमोशन्स निर्माण करायचे ॐ आहेत. देवी कात्यायनी 5 सेन्स ऑर्गन्स नमः। वापरायचे आहेत. डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा. सर्व ॐ संकल्प देवी फलित झाले आहेत या कात्यायनी नवरात्रीच्या नमः। सर्व काही उपासनेने. अर्थ रिलेटेड काय संकल्प होते माझे सर्व पूर्ण झाले. ॐ देवी कात्यायनी नमः। कर्मासंबंधी मला काय काय कर्म करायची होती, काय काय ॐ परोपकार करायचा देवी होता, दुसऱ्यांसाठी काम करायचं होतं, कात्यायनी ते नमः। सर्व पूर्ण झाले आहे. ॐ देवी धर्म रिलेटेड सर्व कात्यायनी गोष्टी आज माझ्या नमः। साकार झाल्या आहेत आणि मला आता मोक्षही प्रदान होणार आहे. आमच्यात ॐ कात्यायनी देवी देवीचं सामर्थ्य आज कात्यायनी निर्माण झालं नमः। आहे. आता माझ्या जीवनातील आणि आजूबाजूला मी ॐ जे जे दुष्ट गोष्टी देवी बघत आहेत त्या कात्यायनी सर्वांचा कायम नमः। नष्ट करणार आहे. सर्वांना कायमचा संहार करणार आहे. ॐ त्यांचे देवी अस्तित्व कात्यायनी मुळापासून उपटणार आहे. नमः। प्रथम माझा रागच मुळापासून उपटून टाकते आता. ॐ देवी माझे भय, कात्यायनी मला कोणत्या कोणत्या गोष्टींचे नमः। भय वाटते? मृत्यूचे भय वाटते, ॐ देवी स्पष्ट बोलण्याचे भय वाटते, कात्यायनी लिखाणाचे भय वाटते, नमः। साध्या साध्या टेक्निकल गोष्टी करण्याचे भय वाटते. ते ॐ सर्व भय मी आज नष्ट देवी करत आहे. कात्यायनी माझ्या सर्व नमः। दुःखांचा मी संहार केला आहे. कोणती कोणती दुःख आहेत माझ्या आयुष्यात? सर्वांचा संहार मी केला आहे आज. दुःखच नष्ट झाले आहे. ॐ देवी कात्यायनी 7 नमः। जन्मांचे पाप मी नष्ट केले आहेत. माझ्या आधीच्या आणि या जन्मातील सर्व ॐ पापांचे देवी निर्मूलन मी केले आहे. कात्यायनी नमः। द्वेष, ॐ मत्सर, देवी जेलसी कात्यायनी माझ्यात आता अंशही उरला नमः। नाही. कोणाचाही मला द्वेष नाही, कोणाचाही मत्सर नाही, कोणाबद्दल असूया नाही, जेलसी नाही. माझ्या सहवासात असणाऱ्या ॐ लोकांचा सुद्धा मी देवी राग, द्वेष, कात्यायनी मत्सर नष्ट केला आहे. नमः। माझ्यावर पडणारी वाईट नजर मी सर्वांची आज नष्ट केली आहे. ॐ देवी
आजूबाजूच्या कात्यायनी सर्वांचे वाईट विचार, नमः वाईट भावना, वाईट दृष्टी, मी सर्वांच्या या वाईट गोष्टी नष्ट ॐ केल्या आहेत. देवी माझ्या भोवती सुरक्षतेचे कात्यायनी आवरण कवच निर्माण केलं आहे. नमः ॐ देवी कात्यायनी नमः सर्व काही आनंदी आनंद, सर्व काही आनंदी आनंद. क्या आप वीडियो एडिटिंग सीख के इस तरह सर्व काही आनंदी आनंद. आजूबाजूची सृष्टीच मी बदलून टाकली आहे, कारण माझं अस्तित्वच ब्रह्मांड स्वरूप आहे. ब्रह्मांडातील दुष्ट गोष्टींचा संहार झाला आहे. सर्वजण सुखाने नंदत आहेत. सर्व वाईट दुष्ट शक्ती मी नष्ट केल्या आहेत. सुवर्ण युगाला मी जन्म घातला आहे. सुवर्ण युगात आता प्रवेश झाला आहे. सुवर्ण युगातील जीवन सुरू झाले आहे. सर्व काही सुवर्णमय, सुखमय, आनंदमय. सर्व सुख शांतीत नांदत आहोत. एकत्वाची भावना हृदयास घातली आहे. सर्व समानत्व प्राप्त केलं आहे. सर्व प्रेममय, सर्वांचे हृदय प्रेमाने भरलेले आहे. सर्वांसाठी प्रेम भरलेलं आहे. सर्व गोष्टी प्रेममय होत आहेत. परम शांती उपभोगत आहेत. वातावरणातील सर्व दुष्ट गोष्टी नष्ट झाल्या आहेत. सर्व ऋतू बॅलन्स झाले आहेत. हवामान शुद्ध आणि पवित्र झालं आहे. हे शुद्ध आणि पवित्र हवामान सर्वांच्या मनामध्ये पवित्रता निर्माण करत आहे. सर्वांचे अंतःकरण पवित्र झाले आहेत. प्रेमाने भरलेले आहेत. सर्वजण तपश्चर्येत मग्न आहेत. ध्यानधारणेत मग्न आहेत. पृथ्वी सुद्धा सुवर्णमय शांततेत आहे. पृथ्वी मातेचं हृदय सुद्धा आता प्रेमाने भरलेलं आहे.
उत्पत्ती मी निर्माण केली आहे. नवीन आयामातली पृथ्वी मी निर्माण केली आहे. माझे सुंदर क्रिएशन मी उपभोगत आहे आणि समाधानाने अश्रू माझ्या डोळ्यातून अखंडपणे वाहत आहेत. आनंदाचे अश्रू, समाधानाचे अश्रू, माझ्या नवनिर्मितीची तृप्ती मी अनुभवत आहे. माझे जीवन आनंदमय स्वर्गमय झाले आहे. माझ्या आजूबाजूची दुनिया आनंदमय झाली आहे. हे सर्व मीच क्रिएट केलं आहे. माझ्याच शक्तीने हे निर्माण होऊ शकलं. माझ्याच आचारा विचारांनी हे निर्माण होऊ शकलं. आजूबाजूचं सर्व बदलण्याची शक्ती माझ्यात आहे. मीच त्रिशक्ती, मीच ब्रह्मा, मीच विष्णू, मीच महेश, मीच शिव, मीच सदाशिव, मीच ईश्वर. सत्याची प्रचिती मला घेता आली. सत्यापर्यंत मी जाऊन पोहोचले आणि सर्वोत्कृष्ट निर्मिती माझ्याकडनं घडली. माझ्या आज्ञा चक्रात ही कात्यायनी देवी आहे. माझ्या 6व्या चक्रामध्ये आज 6वा दिवस आहे. सर्व घर म्हणजे कर्माचं घर आणि हेच कर्म मी आज निर्माण केलं. माझ्या 6व्या घरातील देवतेला पूजून, माझ्या आज्ञा चक्राला बॅलन्स करून, माझ्या बुद्धीला प्रज्वलित करून मी उत्कृष्ट प्रकारचं ज्ञान घेतलं. आज्ञा चक्र बॅलन्स झालं म्हणून मला आज हे सर्वोत्कृष्ट ज्ञान प्राप्त झालं. सर्वोत्कृष्ट कर्म माझ्या हातून घडलं. हे 6वं स्थळ मी बॅलन्स केलं, ऍक्टिव्हेट केलं म्हणून जे सर्वोत्कृष्ट कर्म आहे तेच आज माझ्याकडून घडलं. मी नवीन ब्रह्मांडाची नवनिर्मिती केली. मी नवीन युगाला सुरुवात केली. आता सदैव माझी कर्म ही अशीच उत्कृष्ट होत आहेत. भगवतीच माझ्यात वसली आहे आणि या भगवतीकडून जे जे कर्म प्रत्येक क्षणाला होत आहे ते सर्वोत्कृष्ट दर्जाचंच होत आहे. प्रत्येक कर्म आता सर्वोत्कृष्ट, प्रत्येक कर्म एक नवनिर्मिती. जे जे मला हवं आहे त्याची नवनिर्मिती, नवखून कर्म, सर्वोत्कृष्ट कर्म माझ्याकडून घडत आहे. ध्यान कंटिन्यू करायचं आहे. शक्य तेवढे झोपायचे आहे. आजच्या प्रश्नात